नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. घुसळकर सर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण या चॅनलवरती टीसीएस पॅटर्न नुसार इंग्रजी व्याकरण या घटकाची तयारी माझ्यासोबत करत आहात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा नवीन क्वेश्चन पेपर आपल्या समोर या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून या चॅनलच्या माध्यमातून आपण माझ्यासोबत इंग्रजी व्याकरण हा जो विषय या ठिकाणी शिकत आहात, यामध्ये टीसीएस पॅटर्न नुसार जे परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहे, अशा सर्व प्रश्नांचा सराव आपण या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. सर्व प्रश्न जे आहेत हे यापूर्वी विचारलेल्या टीसीएसनी घेतलेल्या परीक्षांमधून आलेलेच प्रश्न आपण या चॅनलच्या माध्यमातून डिस्कस करत आहोत. चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये परत एकदा नवीन प्रश्नांचा सराव या ठिकाणी करूया. बघूया आजच्या सेशनचा क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन in active or passive voice. Out of the four alternative suggested, select the one which best express the same sentence in passive or active voice. Just 1 minute. मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या. तोपर्यंत ओके, येस, थोडासा लाईट इफेक्ट या ठिकाणी जास्त होत आहे. जस्ट 1 मिनिट. ओके, आवाज येतोय माझा सगळ्यांना? कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? ओके, सो लेट स्टार्ट. येस, क्वेश्चन नंबर आजच्या सेशनचा पहिला जो आहे त्याचा आपल्याला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही इथे सिलेक्ट करणार? अर्थन लॅम्प आर सोल्ड बाय हर इन द मार्केट या सेंटेन्सचा आपल्याला ऍक्टिव्ह स्वरूपाची वाक्यरचना असेल तर पॅसिव्ह मध्ये करायची आहे आणि पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. जर वाक्य व्यवस्थित रीड केलं तर आपल्याला लक्षात येईल दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह स्वरूपाचं आहे आणि याचं रूपांतर तुम्हाला या ठिकाणी ऍक्टिव्ह मध्ये करायचं आहे. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? येस, ऑप्शन क्रमांक 3 सॉरी ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. पर्याय क्रमांक 4 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. ओके मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, पॅसिव्ह स्वरूपाची वाक्यरचना दिलेली आहे आणि रूपांतर तुम्हाला ऍक्टिव्ह मध्ये करायचं आहे. आता हे पॅसिव्ह आहे, हे कसं ओळखलं आपण? यामध्ये टू बी चं सहाय्यकारी क्रियापद आणि त्यानंतर V3 आलेला दिसतोय, पुढे बाय सुद्धा आलेला दिसतोय, म्हणजे ही वाक्य पॅसिव्ह आहे. मग आता ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल की इथे आर आलेला आहे, म्हणजे वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स असायला पाहिजे. मग आपण काय करतो? ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यांची रिप्लेसमेंट करतो, जसं की मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलंय, बरोबर? तर आता हा पॅसिव्ह ऑब्जेक्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करताना तो ऍक्टिव्ह सेंटेन्सचा ऑब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी कन्वर्ट करावा लागेल आणि हर जो आहे हा या ठिकाणी सब्जेक्ट यामध्ये कन्वर्ट होणार. सो शी सेल, आता सोल्ड आहे, हा V3 आहे, हा V3 कशाचा आहे? सेल्सचा आहे. सो शी सेल्स अर्थन लॅम्प इन द मार्केट. पर्याय क्रमांक 1 सॉरी पर्याय क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. सोपा प्रश्न होता. क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7, choose the correct antonym of the underlined word from the given option. It will be hard to rebuild trust in the educational system. It will be hard to rebuild trust in the educational system. या सेंटेन्स मध्ये अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे रिबिल्ड, याच्यासाठी आपल्याला पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करता येईल? अँटोनिम रिबिल्ड साठी आपल्याला पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करावा लागेल? इट विल बी हार्ड टू रिबिल्ड ट्रस्ट इन एज्युकेशनल सिस्टम. ऑप्शन आहे मॉडिफाय, ऑप्शन नंबर 2 सॅन्क्टिफाय,
ऑप्शन नंबर 3 इनरिच, ऑप्शन नंबर 4 क्रिपल. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करणार? इट विल बी हार्ड टू रिबिल्ड ट्रस्ट इन एज्युकेशनल सिस्टीम. रिबिल्ड साठी आपल्याला ऑपोजिट वर्ड ओळखायचा आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न. यस, रिबिल्डचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. रिबिल्ड म्हणजे या ठिकाणी पुनर्बांधणी करणे, राईट. पुनर्बांधणी या ठिकाणी करणे, पुनर्बांधणी आपण या अर्थाने हा वर्ड वापरतो. इट विल बी हार्ड, शैक्षणिक संस्थांमध्ये, एज्युकेशनल सिस्टीम मध्ये पुन्हा नव्याने किंवा परत एकदा या ठिकाणी विश्वास प्रस्थापित करणे हे या ठिकाणी काय आहे? आता हार्ड आहे, कठीण आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. सो रिबिल्ड साठी ऑपोजिट कोणता वर्ड वापरता येईल? पुनर्बांधणीच्या ऑपोजिट आपण या ठिकाणी वापरणार पर्याय क्रमांक 4 क्रिपल. लक्षात घ्या, क्रिपल हा वर्ड आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. ऍक्च्युली क्रिपलचा अर्थ तो तसा विचार जर आपण केला तर पांगळा करणे, एखाद्या व्यक्तीला पांगळा करणे. पांगळा करणे म्हणजेच काय? लंगडा करणे. मराठीमध्ये आपण स्पष्ट मराठीमध्ये सांगायचं झालं तर लंगडा करणे. परंतु शब्दशः तो मिनिंग न घेता एखाद्याला निर्बल बनवणे, निर्बल बनविणे या अर्थाने क्रिपल हा वर्ड आपल्याला ठिकाणी यूज करता येईल. मोडिफाय तर येणारच नाही, कारण की मोडिफाय हा सिनॉनिम होऊ शकतो. मोडिफाय म्हणजे या ठिकाणी सुधारित करणे. ओके, सो रिबिल्ड साठी मोडिफाय सिनॉनिम होऊ शकतो, त्यामुळे हा येणार नाही. सँक्टिफाय हा सुद्धा वर्ड आपल्याला ठिकाणी यूज करता येणार नाही. ऍक्च्युली सँक्टिफाय हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलंय. सँक्टिफायचा अर्थ या ठिकाणी आपण म्हणू शकतो एखादी गोष्ट पवित्र करणे, ओके, किंवा ती शुद्ध करणे, पवित्र करणे, शुद्ध करणे या अर्थाने. ओके, म्हणजे आपल्याला व्हर्जिनिटी म्हणता येईल, राईट. व्हर्जिनिटी हा वर्ड आपल्याला ठिकाणी वापरता येईल. सँक्टिफाय साठी हा येणार नाही. इनरिचचा अर्थ होतो समृद्ध करणे, एखादी गोष्ट समृद्ध करणे, इनरिच करणे, समृद्ध करणे, म्हणजे हा पण येणार नाही. पर्याय क्रमांक 4 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. क्रिपल हा वर्ड आपल्याला ठिकाणी वापरता येईल. लक्षात येत आहे? सो इट विल बी हार्ड टू रिबिल्ड ट्रस्ट इन एज्युकेशनल सिस्टीम. शैक्षणिक संस्थांमध्ये नव्याने विश्वास प्रस्थापित करणे किंवा त्याचे परत पुनर्बांधणी करणे हे या ठिकाणी काय? अवघड आहे. सो पर्याय क्रमांक 4 हा आपल्याला ऑपोजिट इथे वापरता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. In the given question, one idiom or proverb part of the sentence is underlined. Choose the option that can correctly substitute that part of the sentence, making meaningfully correct. If the idiom or proverb is correctly, choose no correction required as a your answer. सेंटेन्स मध्ये अंडरलाईन केलेली जी इडियम आहे किंवा प्रोव्हर्ब आहे त्यामध्ये काही मिस्टेक आहे का ते आपल्याला शोधायचं आहे. इथे मिनिंग विचारलेला नाहीये, लक्षात घ्या. मी जसं तुम्हाला कालच्या सेशन मध्ये पण सुद्धा सांगितलं की टीसीएस पॅटर्न मध्ये जेवढ्या काही इडियम्स या ठिकाणी आता विचारण्यात येत आहेत परीक्षांमध्ये, तर त्याचा मिनिंग तुम्हाला कुठेही विचारलेला नाही. दिलेली इडियम ही ग्रॅमॅटिकली बरोबर आहे का, स्पेलिंग मिस्टेक आहे का, ते तुम्हाला शोधायचं आहे. त्याचा मिनिंग राईट असो किंवा नसो, पण ऍटलिस्ट तुम्हाला दिलेला स्पेलिंग या ठिकाणी राईट आहे किंवा नाही ते तुम्हाला शोधायचं आहे. We believe there is a light at the end of the tunnel. We believe there is a light at the end of the tunnel. या सेंटेन्स मध्ये अंडरलाईन केलेली जी इडियम आहे त्यामध्ये काही करेक्शनची रिक्वायरमेंट आहे का हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ऑप्शन दिलेले आहे ट्युनियल इन द लाईट, ट्युनियल ऍट द एंड ऑफ द लाईट, लाईट ऍट द बिगिनिंग ऑफ द ट्युनियल, नो करेक्शन रिक्वायर. पुढील पैकी कुठली इडियम्स आपल्याला ठिकाणी किंवा त्यामध्ये करेक्शन आहे का तो पर्याय क्रमांक शोधायचा आहे. अतिशय महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. जेवढे विद्यार्थी आपल्या लाईव्ह सेशनला या ठिकाणी जॉईन आहेत प्रत्येकाने या ठिकाणी कमेंट करा. वी बिलीव्ह देअर इज अ लाईट ऍट द एंड ऑफ द ट्युनियल. यामध्ये काही करेक्शनची रिक्वायरमेंट आहे का? नाही. पर्याय क्रमांक 4 आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. नो करेक्शन रिक्वायर. लक्षात घ्या, लाईट ऍट द एंड ऑफ द ट्युनियल हे बरोबर आहे. लाईट ऍट द एंड ऑफ द ट्युनियल हे आपल्याला या ठिकाणी राईट आहे. ओके, ट्युनियलचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे. ओके, ट्युनियलचा अर्थ सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे. बोगदा आपण या ठिकाणी म्हणतो. ओके, बोगदा. ओके, सो वी बिलीव्ह देअर इज, आम्हाला विश्वास आहे. कसला विश्वास आहे? वी बिलीव्ह देअर इज लाईट ऍट द एंड ऑफ द ट्युनियल, म्हणजे बोगद्याच्या शेवटी या ठिकाणी प्रकाश असेल असा आम्हाला विश्वास आहे. शब्दशः अर्थ घेता येईल का? नाही मित्रांनो, इडियमचा कधीही शब्दशः अर्थ घेता येत नाही. त्याचा वेगळा मिनिंग या ठिकाणी आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग लाईट ऍट द ट्युनियल, सॉरी, लाईट ऍट द एंड ऑफ द ट्युनियलचा अर्थ काय होतो? कोणाला माहिती आहे का? सांगता येईल का? ओके,
येस, कमेंट बॉक्स मध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आपल्याला ठिकाणी दिसतंय वाक्याच्या सेन्स वरून. ओके, सो वी हॅव टू बिलीव्ह किंवा वी हॅव टू बिलीव्ह आपल्याला ठिकाणी विश्वास असायला पाहिजे किंवा वी कॅन सी द एंड ऑफ द डिफिकल्ट सिच्युएशन दॅट हॅज बीन अ लॉंग टाइम इन द काय म्हणतात आपल्याला मेकिंग. म्हणजे एखाद्या खूप दिवसांपासून आपल्या आयुष्यामध्ये नैराश्य असेल, म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये कुठे आपण म्हणतो ना, मराठीमध्ये पण एक फ्रेज तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल की प्रत्येक अंधारामागे आपल्याला या ठिकाणी प्रकाशाचा दिवा असतोच. ओके, येस, राईट. देर इज सिच्युएशन ऍट द ऑफ द मोमेंट. नाही, म्हणजे आपण काय म्हणतो, प्रयत्नांती परमेश्वर. खूप प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यश मिळतंच असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. किंवा खूप डिफिकल्ट सिच्युएशन नंतर आपल्याला ठिकाणी आशेचा एक किरण आपल्याला या ठिकाणी मिळतोच. या अर्थाने ही इडियम आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती एक ट्युनियल या ठिकाणी दिसतंय, एक बोगदा दिसतोय आणि बोगद्यामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्या ठिकाणी काळोख असतो. पण जसा जसा ट्युनियलचा शेवटचा टोक या ठिकाणी जवळ जवळ येतं, तसा तसा प्रकाश आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतो. म्हणजे एक आशेचा किरण आपल्याला प्रत्येक संकटामागे एक आशेचा किरण आपल्याला या ठिकाणी दिसत असतो. क्लिअर? सो वी बिलीव्ह, आपल्याला ट्रस्ट असायला पाहिजे, आपल्याला या ठिकाणी विश्वास असायला पाहिजे की प्रत्येक अपयशाच्या मागे कुठेतरी एक यशाचा किरण दडलेला असतो. राईट? सो पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी जो सिलेक्ट करणार, ऑप्शन क्रमांक 4, नो करेक्शन रिक्वायर, हे आपल्याला या ठिकाणी राईट लक्षात घेता येईल. सेंटेन्स तयार करता येईल मित्रांनो. ओके, कोणाला सेंटेन्स तयार करता येईल? लाईट ऍट द एंड ऑफ द ट्युनियल या इडियमचा वापर सेंटेन्स मध्ये कोणाला करता येईल का? ज्यांना करता येईल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये करा. ओके, अतिशय महत्वाचा आहे. ओके, आपण करू शकतो. इट हॅज बीन अ हार्ड फ्यू it has been a hard few months, but we are finally beginning to see the light at the end of the tunnel. Right? ओके, लक्षात येत आहे. सो इट हॅज बीन अ हार्ड फ्यू मंथ, गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी अतिशय अवघड मंथ किंवा अतिशय कठीण ते दिवस या ठिकाणी होते. बट वी फायनली बिगिनिंग, परंतु आम्ही शेवटी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी काय एक आशेचा किरण या ठिकाणी दिसलाय. टू सी द लाईट ऍट द एंड ऑफ द ट्युनियल. सो पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी 4, नो करेक्शन रिक्वायर, हे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. पुढचा प्रश्न बघा. A sentence has been given with a blank to be filled with an appropriate word. Choose the correct alternative. पुढीलपैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार? The piece of dash dash in the field of robotics and nanotechnology roughly double every couple of years. दिलेल्या सेंटेन्स मध्ये आपल्याला वर्ड यूज करायचा आहे. The pace of dash dash in the field of robotic and nanotechnology roughly doubles every couple of a year. दिलेल्या सेंटेन्स मध्ये आपण पुढीलपैकी कोणता वर्ड या ठिकाणी यूज करणार, तो पर्याय क्रमांक तुम्हाला शोधायचा आहे. चला, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. या प्रश्नासाठी आपण कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करणार? येस, ऍडव्हान्समेंट, अँटोगॉनिझम, इम्प्रिमेंट आणि रिकंडिशन. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ऍडव्हान्समेंट हा वर्ड आपल्याला या ठिकाणी वापरावा लागेल. ऍडव्हान्समेंट. ओके, ऍडव्हान्समेंटचा अर्थ या ठिकाणी प्रगती, विकास, प्रोग्रेस या अर्थाने आपल्याला ठिकाणी घेता येईल. किंवा एक प्रोसेस आहे, ऍक्च्युअली नाउन आहे. ऍडव्हान्समेंट या ठिकाणी नाउन आहे. द प्रोसेस ऑफ हेल्पिंग समथिंग टू मेक प्रोग्रेस अँड सक्सीड, म्हणजे या ठिकाणी प्रोग्रेस किंवा जे काही यश आहे
तर त्याची ती प्रोसेस. सो अ पीस ऑफ ऍडव्हान्समेंट इन द फील्ड ऑफ रोबोटिक्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी रफली डबल एव्हरी ऑफ द कपल ऑफ इयर. म्हणजे रॉबोटिक्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये जी प्रगती या ठिकाणी होतीये ती दर 2 वर्षांनी या ठिकाणी काय होते, दुप्पट होते. डबल एव्हरी कपल ऑफ इयर असं या ठिकाणी म्हटलंय. सो रॉबोटिक्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी क्षेत्रातली जी प्रगती आहे ती प्रत्येक दर 2 वर्षांनी या ठिकाणी दुप्पट वेगाने या ठिकाणी वाढत आहे. ऍडव्हान्समेंट होत आहे, वेगाने वाढत आहे. अँटागॉनिझम या ठिकाणी वर्ड युज करता येणार नाही किंवा इम्पेरिमेंट सुद्धा आपल्याला ठिकाणी युज करता येणार नाही. रिकंडिशन हाही वर्ड आपल्याला ठिकाणी युज करता येणार नाही. क्वेश्चन नंबर 10 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन ऍक्टिव्ह और पॅसिव्ह वाईज चेंज करायचा आहे थोडक्यात. सेंटेन्स बघा. दे वॉन्ट वर्कर्स फॉर देअर न्यू हॉटेल. दे वॉन्ट वर्कर्स फॉर देअर न्यू हॉटेल. या सेंटेन्स मध्ये आपल्याला व्हॉइस बदलायचा आहे. ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह करा, पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह करा. दे वॉन्ट वर्कर्स फॉर देअर न्यू हॉटेल. पुढील पैकी पॅसिव्ह स्वरूपाची वाक्यरचना कोणती असेल? दिलेलं सेंटेन्स ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्हचं रूपांतर पॅसिव्ह मध्ये करा. ऍक्टिव्हचं रूपांतर पॅसिव्ह मध्ये करायचं आहे. दे वॉन्ट वर्कर्स फॉर देअर न्यू हॉटेल्स. काय करणार आपण? बेसिक रूल सब्जेक्ट टू ऑब्जेक्ट. मी बऱ्याच वेळा तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कर्ता कर्म जागांची अदला बदल करा. सब्जेक्ट ते आहे, वर्कर्स ऑब्जेक्ट आहे, वर्कर्स सुरुवातीला घ्या. वॉन्ट V1 आहे, म्हणजे या ठिकाणी वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स आल्यानंतर आपण टू बी स्वरूप या ठिकाणी वापरतो, त्यानंतर V3 वापरतो, त्यानंतर सब्जेक्ट वापरतो. मग ऍज पर ऑब्जेक्ट वर्कर्स प्लुरल आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आर घ्यावा लागेल. वॉन्टचा वॉन्टेड होणार, म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला ठिकाणी 3 सिलेक्ट करावा लागेल. वर्कर्स आर वॉन्टेड बाय, देचा देम होणार. वर्कर्स आर वॉन्टेड बाय देम फॉर देअर न्यू हॉटेल. पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. लक्षात येत आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 11 बघा. नॅरेशन वरती प्रश्न आहे. दिलेल्या सेंटेन्स मध्ये नॅरेशन चेंज करायचं आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन डायरेक्ट और इनडायरेक्ट स्पीच. नॅरेशन चेंज करा. सारा सेड टू हिम, आय कॉल युअर मदर येस्टरडे. सारा सेड टू हिम, आय कॉल्ड युअर मदर येस्टरडे. या वाक्यातलं नॅरेशन आपल्याला चेंज करायचं आहे. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण सिलेक्ट करणार? सारा सेड टू हिम, आय कॉल युअर मदर येस्टरडे. दिलेल्या सेंटेन्स मध्ये नॅरेशन चेंज करायचं आहे. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करणार? रिपोर्टर सारा आहे, लिसनर हिम आहे, म्हणजे रिपोर्टिंग वर्ब टोल्ड मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. बरोबर. सो इथे टेल्स आलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बाद होणार. राईट. बाकी तिन्ही ठिकाणी टोल्ड आहे. वाक्य असरेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला दॅट वापरावं लागेल. दॅट तर आलेलाच आहे. आय कॉल युअर मदर, आय कोणासाठी वापरलेला आहे? सारासाठी, म्हणजे आपल्याला शी वापरावा लागेल. शी सुद्धा आहे. इथे कॉल्ड आहे, लक्षात घ्या. सिंपल पास्ट टेन्स आहे. मग सिंपल पास्ट टेन्स जर आलेला असेल डायरेक्ट नॅरेशन मध्ये, तर इनडायरेक्ट मध्ये आपण कोणता टेन्स वापरतो? कोणता टेन्स आपल्याला वापरता येईल? सिंपल पास्टचा पास्ट परफेक्ट. सिंपल पास्टचा पास्ट परफेक्ट आपण या ठिकाणी करतो. ओके. म्हणून पास्ट परफेक्ट आपल्याला इथे बघावं लागेल. या ठिकाणी आहे, परंतु आपला इथे टेल्स असल्यामुळे रॉंग ठरतोय. शी हॅड कॉल माय मदर, इथे पास्ट परफेक्ट आहे, परंतु यस्टरडेचा यस्टरडे होत नाही, तो पण कॅन्सल होणार. यस्टरडेचा प्रिव्हियस डे आपल्याला ठिकाणी वापरावं लागेल, परंतु इथे हॅज कॉल आहे, म्हणजे हा पण गेला. पर्याय क्रमांक 4. सारा टोल्ड हिम दॅट शी हॅड कॉल हिज मदर द प्रिव्हियस डे. पर्याय क्रमांक 4 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. लक्षात येत आहे? काय काय बदल केले मित्रांनो? पहिला बदल काळामध्ये सिंपल पास्टचा पास्ट परफेक्ट. दुसरा बदल वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरलं. तिसरा बदल रिपोर्टिंग वर टोल्ड घेतला. चौथा बदल सर्वनामामध्ये बदल केला. पाचवा बदल येस्टरडेचा प्रिव्हियस डे. अशा पद्धतीने हे बदल आपल्याला ठिकाणी करावे लागतील. क्वेश्चन नंबर 12. रिअरेंज द पार्ट ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. कार्बन इज टेकन. कार्बन इज टेकन पॅराजम्बलिंगचा प्रश्न आहे. PQRS सेंटेन्स आपल्याला ठिकाणी रिअरेंज करायचे आहे. कार्बन इज टेकन डॅश डॅश.
पुढे PQRS सेंटेन्स दिलेले आहे, त्यांचा योग्य सिक्वेन्स लावून वाक्याचा या ठिकाणी क्रम बनवायचा आहे. पॅराजम्बलिंग या पॅटर्न वरती प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत परीक्षांमध्ये. TCS पॅटर्न मध्ये हे प्रश्न खूप विचारलेले आहेत, त्यामुळे अतिशय महत्वाचा आहे. Rearrange the part of the sentence. Carbon is taken. पुढील पैकी कोणता क्रम आपण या ठिकाणी लावणार? मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. काही ट्रिक्स, वाक्याचा मिनिंग माहिती असो किंवा नसो, आपल्याला काही बेसिक गोष्टी या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. बघा, कार्बन इज टेकन. टेकन हा वर्ब आलेला आहे, मग यानंतर आपण काय वापरू शकतो? डायरेक्टली व्हेन तर येणार नाही. कार्बन इज टेकन व्हेन किंवा कार्बन इज टेकन व्हेकल्स हाही आपल्याला ठिकाणी वापरता येणार नाही. राईट? कार्बन इज टेकन हायड्रोकार्बन हाही होणार नाही. कार्बन इज टेकन अप हे आपल्याला वापरावं लागेल. कार्बन इज टेकन अप. कार्बन इज टेकन अप बाय द प्लांट रिस्पिरेशन अँड वेदरिंग अँड. लक्षात घ्या, त्यानंतर आपल्याला ठिकाणी वापरावं लागेल व्हेन कंबाईन विथ हायड्रोजन इट फॉर्म अ. काय फॉर्म होणार? हायड्रोकार्बन फॉर्म होणार. हायड्रोकार्बन विच कॅन बी बर्न बाय इंडस्ट्री अँड व्हेकल टू प्रोड्यूस बोथ हीट अँड एनर्जी. पर्याय क्रमांक 4 आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. ऑप्शन क्रमांक 4. लॉजिकली आपण या प्रश्नांची उत्तर सिलेक्ट करा मित्रांनो. बघा, कार्बन इज टेकन. कार्बन हा कुठून घेतला जातो? कार्बन इज टेकन अप बाय प्लांट रिस्पिरेशन. रिस्पिरेशनचा अर्थ काय होतो? रिस्पिरेशन म्हणजे या ठिकाणी आपण श्वासोच्छवासाद्वारे. ओके, तर कार्बन हा कशामार्फत उत्सर्जित केला जातो? तर वनस्पती मार्फत. अँड वेदरिंग आणि हवामानातनं. ओके, सो कार्बन हा जो आहे हा प्लांट मार्फत, वनस्पती मार्फत आणि हवामानामार्फत या ठिकाणी उत्सर्जित केला जातो. अँड व्हेन कंबाईन विथ हायड्रोजन, आणि जेव्हा तो कार्बन आणि हायड्रोजन एकत्रित येतो, जेव्हा कार्बन आणि हायड्रोजन एकत्रित येतो, इट फॉर्म, त्याच्यापासून काय तयार होतो? हायड्रोकार्बन तयार होतो. म्हणजे तुम्हाला आधी S, त्यानंतर P, त्यानंतर Q वापरावं लागेल आणि नंतर 4. थोडस लॉजिकली आपल्याला ठिकाणी वापरावं लागेल की हायड्रोकार्बन केव्हा फॉर्म होणार? जेव्हा कार्बन आणि हायड्रोजन एकत्रित येणार. कार्बन आणि हायड्रोजन जेव्हा एकत्रित येणार तेव्हा हायड्रोकार्बन या ठिकाणी फ्रेम होणार. सो अशा पद्धतीनं आपण जर लॉजिकली आपण या ठिकाणी ऑप्शन रीड केले तर आपल्याला या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करता येऊ शकतात पॅराजम्बलिंगचे. सो पर्याय क्रमांक 4 तुमचे या ठिकाणी राईट आन्सर असेल. ओके, लक्षात येत आहे? ओके, म्हणजे कार्बन हा वनस्पतीच्या आणि हवामानामार्फत उत्सर्जित केला जातो आणि जेव्हा तो कार्बन सोबत या ठिकाणी मिसळतो तेव्हा तो हायड्रोकार्बन तयार होतो, विच कॅन बी बर्न बाय इंडस्ट्री अँड व्हेकल, जो की वाहनांमध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये वापरला जातो आणि त्यातून काय तयार होतं? टू प्रोड्यूस बोथ हीट अँड एनर्जी, की ज्यामधून ऊर्जा आणि प्रकाश, ऊर्जा आणि या ठिकाणी उष्णता, ऊर्जा आणि उष्णता, एनर्जी अँड हीट म्हटलेलं आहे. तर ऊर्जा आणि उष्णता दोन्ही या ठिकाणी प्रोड्यूस केले जातात, निर्माण केले जातात. क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 बघा. रिअरेंज द पार्ट ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर बिकॉज ऑफ देअर. परत एकदा पॅराजम्बलिंग या पॅटर्न वरचा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करणार? ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. पॅराजम्बलिंग हे प्रश्न खूप महत्वाचे आहे. टाइम आपला या ठिकाणी वेस्ट करणारे हे प्रश्न आहे, परंतु जर तुम्हाला परीक्षेत चांगल्या गुणांनी मार्क व्हायचं असेल तर मित्रांनो हेही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करावेच लागतील. बिकॉज ऑफ देअर डॅश डॅश PQRS सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी फ्रेम करायचे आहे, जेणेकरून वाक्य मिनिंगफुल या ठिकाणी तयार होईल. चला, पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? अतिशय महत्वाचा आहे. पॅराजम्बलिंग या पॅटर्नचे प्रश्न मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस करता यायलाच पाहिजे, सोडवता यायलाच पाहिजे. काहीतरी ट्रिक्स त्यामध्ये नक्कीच असते, लक्षात घ्या. प्रश्न वाचताना, उत्तर या ठिकाणी सोडवताना आपल्या ठिकाणी काही कीवर्ड्स त्या ठिकाणी शोधावे लागतील
आणि त्या कीवर्ड्सच्या माध्यमातूनच या प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ओके, चला बघूया आपण काय आहे तर. बिकॉज ऑफ देअर, लक्षात घ्या देअर हा आपला या ठिकाणी काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. मग यानंतर काय येऊ शकतं, यानंतर नाउन यायला पाहिजे, बरोबर. बिकॉज ऑफ देअर यानंतर आपल्याला नाउन वापरावं लागेल. मग नाउन कुठे आहे, फ्लडेड हे नाउन नाहीये, एरियाज हे नाउन नाहीये, आणि द फर्स्ट स्पेसिस हे या ठिकाणी होऊ शकतं. बिकॉज ऑफ देअर द फर्स्ट स्पेसिस, मग एस नी या ठिकाणी सुरुवात फक्त एका ठिकाणी आहे. ओके, SQRP हा ऑप्शन या ठिकाणी असणार नाहीये. ओके, मी ते का नंतर तुम्हाला सांगतो. पर्याय क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. बघा, बिकॉज ऑफ देअर द, बिकॉज ऑफ देअर हाय सॉल्ट टॉलरन्स. लक्षात घ्या टॉलरन्स हे नाउन आहे. नाउन कसं ओळखायचं मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या शब्दाच्या शेवटी NESS आलेला असतो, ज्या शब्दाच्या शेवटी ANC आलेलं असतं, ज्या शब्दाच्या शेवटी AGE आलेलं असतं, ज्या शब्दाच्या शेवटी HOOD आलेला असतो, हुड, नेस, एन्स, एज हे सर्व नाउन असतात. ओके, मग हा टॉलरन्स नाउन आहे. सो बिकॉज ऑफ देअर हाय सॉल्ट टॉलरन्स. मँग्रोव्ज, मँग्रोव्ज काय आहे, एका वनस्पतीचं नाव आहे, खारफुटी वनस्पती. लक्षात घ्या, खारफुटी वनस्पती. सो बिकॉज ऑफ देअर हाय सॉल्ट टॉलरन्स मँग्रोव्ज आर ऑफन अमॉंग. तर त्यातील क्षारतेमुळे, अतिशय क्षार, हाय सॉल्ट म्हणजे काय, जास्त प्रमाणामध्ये क्षार असणे. ओके, सो बिकॉज ऑफ देअर हाय सॉल्ट टॉलरन्स मँग्रोव्ज आर ऑफन अमॉंग द फर्स्ट स्पेसिस टू कोलोनाइज मड अँड सँडबँक्स. तर मँग्रोव्ज ही पहिली वनस्पती आहे. म्हणजे मँग्रोव्ज बद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. अमॉंग द फर्स्ट स्पेसिस, अमॉंग प्रिपोजिशन केव्हा वापरतो आपण, जेव्हा एकापेक्षा जास्त काहीतरी रेफर झालेलं असेल. अमॉंग प्रिपोजिशन आपण एकापेक्षा जास्त, मग या ठिकाणी स्पेसिस प्लुरल नाउन आहे, म्हणजे अमॉंग द फर्स्ट स्पेसिस हा ऑप्शन आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. राईट, RSPQ. त्यानंतर आपल्याला ठिकाणी PU घ्यावा लागेल. फ्लडेड बाय सी वॉटर दस फॉलोइंग डिस्टर्ब एरियाज टू वन्स अगेन सपोर्ट ऑफ व्हरायटी लाईफ. पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 14. Choose the word that can meaningfully substitute the underlined part of the sentence. Have you arranged a meeting with a person who compiles dictionaries? Have you arranged a meeting with a person who compiles dictionaries? सेंटेन्स मध्ये एक भाग या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे. अ पर्सन हु कंपाइल्स डिक्शनरी, व्हॉट वी कॉल. जो व्यक्ती काय करतो, संकलित करतो. कंपाइलचा अर्थ या ठिकाणी संकलन करणे. कशाचं संकलन करणे, डिक्शनरीज. ज्या व्यक्तीला डिक्शनरीज संग्रह करण्याचा आवड असतो त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, लँग्विस्ट्यूड, फिलॅन्टेलिस्ट, कार्टोग्राफर की लेक्झिकोग्राफर. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार. हॅव यू अरेंज अ मीटिंग, तुम्ही मीटिंग अरेंज केलेली आहे का. विथ अ पर्सन, अशा व्यक्तीसोबत जो व्यक्ती हु कंपाइल डिक्शनरीज, की ज्याला डिक्शनरीचा संग्रह करण्याची आवड आहे. सो अ पर्सन हु कंपाइल डिक्शनरीज, व्हॉट वी कॉल. त्या व्यक्तीला आपण या ठिकाणी काय म्हणतो. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. ज्याला डिक्शनरीजचा संग्रह करण्याची, शब्दकोश संग्रह करण्याची आवड असते, अशा व्यक्तीला आपण या ठिकाणी काय म्हणतो. राईट आन्सर मिळते पर्याय क्रमांक 4, लेक्झिकोग्राफर. लक्षात घ्या, लेक्झिकोग्राफर हा वर्ड आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. ओके, अ पर्सन हु कंपाइल्स डिक्शनरीज, ज्याला डिक्शनरीचा संग्रह करण्याची आवड आहे त्याला या ठिकाणी म्हणतात लेक्झिकोग्राफर. लिंग्विस्ट्यूड हा या ठिकाणी वेगळा आहे. लिंग्विस्ट्यूडचा अर्थ होतो अ पर्सन हु नोज अबाउट सो मच नॉलेज अबाउट लँग्वेज, किंवा आपण या ठिकाणी काय म्हणूया, भाषाशास्त्रज्ञ. लिंग्विस्टिकचा अर्थ होतो भाषाशास्त्रज्ञ. ओके, भाषाशास्त्रज्ञ. याला आपण फिलोलॉजिस्ट सुद्धा म्हणू शकतो. ऑप्शन नंबर 1 ला एक वर्ड सिनोनिम आहे, फिलोलॉजिस्ट. ओके, फिलोलॉजिस्ट हा येणार नाही. फिलॅटेलिस्ट हा मात्र या ठिकाणी वेगळा आहे. फिलॅटेलिस्टचा अर्थ या ठिकाणी वेगळा होतो, ज्याला पोस्टांच्या तिकिटाचा संग्रह करण्याची आवड असते. ओके, पोस्टाच्या तिकिटाचा संग्रह करणारा, पोस्टांच्या तिकिटाचा संग्रह करणार, पोस्टाच्या तिकिटाचा संग्रह आणि त्याचा अभ्यास जो करणारा व्यक्ती आहे त्याला म्हणतात फिलेटेलिस्ट. कार्टोग्राफर या ठिकाणी वेगळा आहे. कार्टोग्राफर म्हणजे ज्याला नकाशे असेल किंवा जो नकाशे तयार करणारा व्यक्ती आहे, मॅप, नकाशे तयार करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी हा वर्ड वापरला जातो कार्टोग्राफर. लक्षात येतंय.
अतिशय महत्वाचा आहे. सो पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी 4 सिलेक्ट करणार. पर्याय क्रमांक 1 येणार नाही, 2 येणार नाही, 3 सुद्धा येणार नाही. पर्याय क्रमांक 4 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. ओके. सो लेक्झिकोग्राफरचा अर्थ सगळ्यांच्या लक्षात आलाय. अ पर्सन हु कंपाईल ऑर अ पर्सन हु कलेक्ट डिक्शनरी, हा झाला लेक्झिकोग्राफर. लिंग्विस्टिक्सचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे की लिंग्विस्टिक इट इज अ काइंड ऑफ स्टडी. ओके. किंवा आपण या ठिकाणी काय म्हणू शकूया, अ पर्सन हु नोज सेव्हरल फॉरेन लँग्वेजेस. अ पर्सन हु नोज सेव्हरल फॉरेन लँग्वेजेस, तो झाला लँग्विस्टिक. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 जो फिलेस्टाईल आहे याचा अर्थ होतो इट इज स्टडी पोस्टेड स्टॅम्प और पोस्टल हिस्ट्री. जो व्यक्ती पोस्टल स्टॅम्पचा किंवा पोस्टल हिस्ट्रीचा अभ्यास करतो त्याला फिलॅटेलिस्ट असे या ठिकाणी म्हणता येईल. आणि कार्टोग्राफर या ठिकाणी मात्र वेगळा आहे. त्याचा अर्थ होतो तो अ पर्सन हु ड्रॉ ऑर मेक मॅप्स. जो व्यक्ती मॅप्स तयार करतो त्याच्यासाठी कार्टोग्राफ हा वर्ड आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. क्वेश्चन नंबर 15 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन एक इडियम दिलेली आहे. त्या इडियमचा अर्थ आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. वन्स बिटन ट्वाइस शाय. वन्स बिटन ट्वाइस शाय. In the following question, out of the given alternative, select the correct alternative which best express the meaning of the idiom. Once bitten, twice a shy. याचा अर्थ काय होतो? चला, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचा आहे. टू बिकम स्ट्रॉंग और फिट टू an unpleasant experience, indus conscious, harm someone who trusts you, someone very old. Once bitten, twice shy. या इडियमचा अर्थ काय होतो? ओके. टू बिकम अ स्ट्रॉंग और फिट हा होणार नाही. हार्म समवन हु ट्रस्ट यू, जो तुमच्यावरती विश्वास ठेवतो त्याला हार्म करणं, त्याला धोका देणं, हा पण होणार नाही. समवन व्हेरी ओल्ड हा तर येणारच नाही. पर्याय क्रमांक 2 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. अन अनप्लेझेंट एक्सपिरियन्स इंडक्स कॉशियस कॉन्शियन. लक्षात घ्या. अन अनप्लेझंट एक्सपिरियन्स असा एक्सपिरियन्स जो अनप्लेझेंट आहे. लक्षात घ्या. थोडक्यात काय, वन्स बिटन ट्वाइस अ शाय याचा अर्थ आपण या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो. अ पर्सन हु फेल वेन ही ट्राय फर्स्ट टाइम बट वेन ही डुईंग अगेन ही ही विल बी केअरफुल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. किंवा अ पर्सन हु हॅज फेल, जेव्हा एखादा व्यक्ती अपयशी होतो. वेन ट्राईंग टू डू, जेव्हा तो एखादी गोष्ट करत असतो, एखादी गोष्ट करत असताना पहिल्या प्रयत्नामध्ये जेव्हा तो अपयशी होतो, समथिंग डुईंग जेव्हा तो काहीतरी करत असतो त्यावेळी. बट अगेन वेन ही डू अगेन दॅट थिंग अगेन रिपीटेड देन ही विल बी केअरफुल, तेव्हा तो अतिशय काळजीपूर्वक ती सिच्युएशन या ठिकाणी हाताळत असतो. तर अशा ठिकाणी आपल्याला वन्स बिटन अ ट्वाइस शाय ही इडियम्स आपल्याला या ठिकाणी वापरावी लागते. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ इनकरेक्ट स्पेलिंग ऑर वर्ड. दिलेला सेंटेन्स एक सेंटेन्स जे की आपल्याला 4 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. ए बी ऑप्शन नंबर 1 2 3 4 मध्ये. यामध्ये मिसस्पेल्ड वर्ड कुठला आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. इंडिजिनियस पीपल हॅव डेव्हलप नो एरर प्रॅक्टिसेस अँड इन इन्स्टिट्यूशन्स दॅट प्रिव्हेंट द ओव्हर एक्सप्लोटिएशन ऑफ फॉरेस्ट. सेंटेन्स मध्ये एरर आहे का तो ऑप्शन क्रमांक तुम्हाला शोधायचा आहे. असेल तर कोणत्या पर्याय भागामध्ये आहे तो पर्याय क्रमांक सांगायचा आहे. चला, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये द्या. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. इंडिजिनियस पीपल हॅव डेव्हलप प्रॅक्टिसेस अँड इन्स्टिट्यूशन्स दॅट प्रिव्हेंट द ओव्हर एक्सप्लोटिएशन ऑफ फॉरेस्ट. पुढील पैकी कोणत्या भागामध्ये या ठिकाणी आपल्याला एरर दिसतोय किंवा चुकीचं स्पेलिंग दिसतोय तो पर्याय क्रमांक आपल्या ठिकाणी शोधायचा आहे.
यस, पर्याय क्रमांक आपल्याला ठिकाणी 4 मध्ये या ठिकाणी एरर दिसतोय. पर्याय क्रमांक डी हे आपल्याला ठिकाणी राईट आन्सर सिलेक्ट करता येईल. ओके, जस्ट 1 मिनिट. ओके, पर्याय क्रमांक 4 मध्ये एक्सप्लोटिएशन हा वर्ड या ठिकाणी चुकीचा आहे. राईट स्पेलिंग XPLOTI. लक्षात घ्या, हा वर्ड आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. एक्सप्लोटिएशन या ठिकाणी चुकीचं स्पेलिंग आपल्याला ठिकाणी दिलेलं आहे. TATION. लक्षात येत आहे? परत एकदा मी या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला स्पेलिंग या ठिकाणी राईट करून दाखवतो. एक्सप्लोटिएशन हा वर्ड या ठिकाणी आहे. राईट. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. ओके, सो इंडिजिनियस पीपलचा अर्थ काय होतो? जे स्थानिक लोक आहेत, स्थानिक लोक. ओके, हॅव डेव्हलप, स्थानिक लोकांनी काय विकसित केलेलं आहे? प्रॅक्टिसेस अँड इन्स्टिट्यूशन्स दॅट प्रिव्हेंट द ओव्हर एक्सप्लोटेशन ऑफ फॉरेस्ट. Find the part of the given sentence with an incorrect spelling of word. If there is no misspelled word, no error. परत क्वेश्चन नंबर 17 मध्ये आपल्याला ठिकाणी एक एरर शोधायचा आहे. कोणत्या भागामध्ये या ठिकाणी रॉंग स्पेलिंग आहे तो पर्याय क्रमांक या ठिकाणी सांगायचा आहे. Of fossil fuel companies could be in financial interest and end to new oil and gas field. चला, पुढील पैकी कोणत्या भागामध्ये आपल्याला ठिकाणी एरर दिसतोय? येस, ऑप्शन क्रमांक 3 नो एरर, यामध्ये एरर नाहीये. सर्व भागामध्ये स्पेलिंग या ठिकाणी राईट आहे. पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 18. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट मिसस्पेल्ड वर्ड इन द अंडरलाइन सेक्शन. दिलेल्या सेंटेन्स मध्ये जो अंडरलाइन केलेला पार्ट आहे त्यामध्ये कुठला वर्ड चुकीचा आहे तो वर्ड आपल्या ठिकाणी शोधायचा आहे. इन ग्रेन, inequalities in society and our education system are magnified in our assessment approach. Ingrained inequalities in society and our education system are magnified in assessment approaches. अंडरलाइन केलेला जो पार्ट आहे इनग्रेन इनइक्वालिटीज इन सोसायटी, यामध्ये चुकीचं स्पेलिंग कुठला आहे? तो स्पेलिंग रॉंग असलेला वर्ड ऑप्शन क्रमांक आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. यस, पुढील पैकी कुठलं राईट आपल्याला आन्सर या ठिकाणी देता येईल? ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये द्या. एरर आहे का असेल तर मित्रांनो आपल्याला ठिकाणी सांगायचं आहे. जस्ट 1 मिनिट. यस, एरर आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला ठिकाणी एरर दिसतोय. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, इन क्वालिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. इनग्रेन इनइक्वालिटीज, इनइक्वालिटीचं राईट स्पेलिंग आपल्याला ठिकाणी ENQUALI. लक्षात घ्या, TI वापरावा लागेल. क्वालिटीज इथे LITIES पाहिजे होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्याला ठिकाणी राईट आन्सर देत आहे. ओके, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. नॅरेशन. ही सेड आय हॅव टू कुक डिनर फॉर माय वाईफ. नॅरेशन चेंज करायचं आहे. ही सेड आय हॅव टू कुक डिनर फॉर माय वाईफ. पुढील पैकी कोणता आन्सर आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता? ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. सोपा प्रश्न आहे. ही सेड आय हॅव टू कुक डिनर फॉर माय वाईफ. नॅरेशन चेंज करायचं आहे. डायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना आहे आणि आपल्याला इनडायरेक्ट मध्ये वाक्य रूपांतरित करायचं आहे. ओके, पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करा. क्वेश्चन नंबर जो 19 आपल्याला ठिकाणी दिसतोय
पर्याय क्रमांक 3 आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. ऑप्शन क्रमांक 3. ओके. 1 येणार नाही, 2 येणार नाही आणि 4ही येणार नाही. बघूया. ही सेड, तो म्हणाला आय हॅव टू कुक. आय हॅव प्रेझेंट टेन्स आहे. हॅव आलेला आहे, V1 आहे. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचा काय होतो? सिंपल पास्ट होतो. मग सिंपल पास्ट कुठे आहे? इथे मस्ट तर येणारच नाही. लक्षात घ्या. हॅज येणार नाही, प्रेझेंट परफेक्ट होणार नाही. दोन ठिकाणी आपल्याला हॅड दिसतंय. ही हॅड टू कुक डिनर फॉर हिज वाईफ. ओके, या ठिकाणी टेल्स आलेला आहे, म्हणजे हा पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं राईट आहे. ओके, पुढचा प्रश्न, लास्ट क्वेश्चन बघूया आजच्या सेशनचा. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइनेड पार्ट ऑफ द सेंटेन्स. आय एम प्लॅनिंग अ स्टे फॉर अ शॉर्ट टाइम इन Vienna. I am planning a stay for a short time in Vienna. या सेंटेन्स मध्ये अ स्टे फॉर अ शॉर्ट टाइम या फ्रेज साठी आपल्याला वर्ड शोधायचा आहे. चला उत्तर द्यायचंय कमेंट बॉक्स मध्ये. रिकनेन्सन्स ऑप्शन नंबर 2, पिरोरेशन ऑप्शन नंबर 3, सोजॉन ऑप्शन नंबर 4, OH. मला वाटतं हा प्रश्न आपण कालच्या सेशन मध्ये घेतलेला आहे. जे विद्यार्थी रात्रीच्या लेक्चर आपले जॉईन असतील त्यांना याचं उत्तर यायलाच पाहिजे. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? आय एम प्लॅनिंग, मी या ठिकाणी नियोजन करत आहे. कसलं नियोजन? अ स्टे फॉर अ शॉर्ट टाइम, काही कालावधीसाठी मुक्काम करायचा. कुठे? इन व्हिएन्ना. व्हिएन्ना देशामध्ये काही काळासाठी तात्पुरतं वास्तव्यास जायचं आहे, असं नियोजन मी या ठिकाणी करत आहे. सो शॉर्ट टू अ स्टे फॉर अ शॉर्ट टाइम, याच्यासाठी आपल्याला पुढील पैकी कोणता वर्ड सिलेक्ट करता येईल? जे विद्यार्थी रात्रीच्या लेक्चरला जॉईन असतील त्यांना या ठिकाणी याचं उत्तर यायलाच पाहिजे. चला उत्तर द्यायचंय मित्रांनो. ओएच तर येणारच नाही. ओएचचा अर्थ या ठिकाणी काय होतो? अ जर्नी इन शिप ऑर फ्लाइट. जे जलप्रवास करतात किंवा अवकाश प्रवास करतात त्याच्यासाठी हा वर्ड वापरला जातो, OH. त्यामुळे हा येणारच नाही. ओके, ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. सोजॉन हा वर्ड आपल्याला ठिकाणी वापरावा लागेल. 1 येत नाही, 2 येणार नाही. पर्याय क्रमांक 3 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. लक्षात येत आहे? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सोजॉनचा अर्थ होतो टू स्टे फॉर अ शॉर्ट टाइम, तात्पुरत्या काळासाठी या ठिकाणी वास्तव्यात जाणे. हा वर्ड आपल्याला ठिकाणी वापरावा लागेल. ओके, राईट. ओके, सो रिकनेन्सेन्स हा वर्ड पण येत नाही. रिकनेन्सेन्स अर्थ होतो या ठिकाणी टेहाळणी करणे. टेहाळणी करणे म्हणजे आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी लष्करी साठा आहे, लष्करी एखाद्या ठिकाणी लष्करी कारणासाठी ज्या ठिकाणी आपण टेहाळणी करतो, त्याचा स्टडी करतो किंवा त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करतो, त्यासाठी आपल्याला हा वर्ड या ठिकाणी वापरावा लागतो. ओके, त्यामुळे हा वर्ड या ठिकाणी येणं अपेक्षित नाही. त्यानंतर पेरॅरोशन हाही वर्ड आपल्याला या ठिकाणी युज करता येणार नाही. पेरॅरोशनचाही अर्थ या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वापरावा लागतो. ओके, राईट. काही अडचण कोणाला? रिकनेन्सन्स हा वर्ड आपल्याला ठिकाणी वापरावा हाही येणार नाही. पर्याय क्रमांक 3 सोजन हा वर्ड आपल्याला ठिकाणी वापरावा लागेल. ओके, पर्याय क्रमांक 3 आपल्याला राईट आन्सर आहे. हा प्रश्न मी यापूर्वी सुद्धा घेतलेला आहे, त्यामुळे जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज मला असं वाटतं या ठिकाणी नाही. ओके, तर मित्रांनो आजच्या सेशन मध्ये प्रश्न कसे होते नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा.